प्रायोजक राम बंधू लोणचे, आता प्रत्येक जण जिंकेल। मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे रहमान डकेत कोण? त्यांना गाडून आगामी निवडणुकीत महायुतीच खरी धुरंदर ठरेल। एकनाथ शिंदेंची सभागृहात टोलेबाजी। काही लोक 2 तासही सभागृहात बसले नाहीत। विरोधी पक्षनेत्याच्या मागणीशिवाय दुसरं काही नव्हतं। एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। नागपूर ते गोवा दरम्यानच्या शक्तीपीठ हायवेचा सोलापूरपासूनचा मार्ग बदलणार। नॅशनल हायवेला समांतर जात असल्यानं मार्ग बदलल्याची सीएम फडणवीसांची विधिमंडळात माहिती। कोल्हापूर सांगलीतलं पुराचं पाणी मराठवाड्याकडे वळवणार। मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न मिटणार। मुख्यमंत्र्यांची सभागृहात घोषणा। सात दिवसात फक्त घोषणांचा पाऊस, पैसा नाही खिशात, घोषणा मात्र अपार। सतेज पाटलांची सत्ताधाऱ्यांवर टीका। महायुतीच्या जागा वाटपाचा मुहूर्त ठरला। बीएमसीसाठी 2 दिवसात पहिली बैठक होणार। भाजप 150 जागांवर लढण्याच्या तयारीत, तर शिवसेनाही 100 जागांवर आग्रही, सूत्रांची माहिती। येत्या 2 महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री बनू शकतात। प्रकाश आंबेडकरांनी केला दावा, तर दुसऱ्याच्या पक्षात लक्ष घालण्यापेक्षा आपल्या पक्षात काय चाललं ते पहा म्हणत भाजपनं लगावला टोला। आणि संगमनेरमधील नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश। बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षाच्या बालकाचा मृत्यू। बिबट्याला ठार मारल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। पुढची बातमी पाहूयात। अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेसी भारत दौऱ्यावर आलाय। आज लिओनेल मेसी हा मुंबईत येणार आहे आणि मुंबईमध्ये विविध कार्यक्रमांना मेसी हजेरी लावणार आहे। संध्याकाळी 5 वाजता मेसी वानखेडे स्टेडियमवर जाणार असून यानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। चॅरिटी फॅशन शो देखील आज पार पडणार आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि लिओनेल मेसी यांच्या हस्ते प्रोजेक्ट महादेवचा शुभारंभ होणार आहे। या अंतर्गत 60 फुटबॉलपटूंना बाल फुटबॉलपटूंना खरं तर विशेष प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि त्यामुळे मेसीच्या चाहत्यांसाठी आजचा दिवस हा विशेष असणार आहे। माझ्या मागे तुम्ही पाहू शकता वानखेडे स्टेडियम आहे आणि इथेही सगळी मंडळी जमलेली आहेत। सगळे मेसीचे फॅन आहेत। कुठून आलेत आपण त्यांना विचारूया। कुठून आलात? आम्ही आलो डायरेक्ट कोल्हापूरवरून, खास आपल्या मेसीला भेटण्यासाठी। आणि बघितलं तर एवढं आम्हाला आनंद होणार आहे जे आम्ही सांगूच शकणार नाही। मी सगळं कामधंदे सोडून आलोय साहेबांना बघण्यासाठी। फक्त काय काम काय करता? माझं मेडिकल स्वतःचं मेडिकल बंद आहे 3 दिवस। डायरेक्ट आज मेसीला बघणार फक्त। साहेब कोण आहेत? साहेब आमचं मेसी साहेब समर्थक आहे आम्ही कट्टर, आणि आमचा ग्रुप आहे मेसीवडे कोल्हापुरी। तुम्ही कुठून आलात? कोल्हापूर। सगळे कोल्हापूर। मेसीकडे कोल्हापूर। मेसीकडे कोल्हापूर। कधीपासून फॉलो करता मेसीला? मेसीला जेव्हा मेसी म्हणजे काय माहित नव्हतं, जन्म झाला तेव्हा डाव्या पायाचा बॉल लागला तेव्हापासून मेसीचा फॅन झालो। फ्री किंग मारली तेव्हापासून मेसीचा फॅन झालो। मारली फ्री किक? हा मेसी आरडी होत ना तेव्हापासून मेसी, जेव्हा कळत नव्हतं फुटबॉल म्हणजे काय तेव्हापासून या चेहऱ्याचा फॅन आहे मेसी। त्यांच्यासाठी सगळंच। हा बोर्ड कुठे बनवला? कोल्हापूरमध्ये बनवलाय, कोल्हापुरातून घेऊन आलोय। कमवले हे जे फक्त कमवल्याच्या आयुष्यात वर्ल्ड कप ते कोणाला जमणार नाही आजपर्यंत। वर्ल्ड कप रोनाल्डोला पण नाही जमणार नाही वर्ल्ड कप। मेसी हा आमचा दैवत आहे, फुटबॉलचा तो राजा आहे। त्यानं जे काय बाबा या जगामध्ये ट्रॉफीज आहेत त्या सगळ्या जिंकलेल्या आहेत आणि त्याने सिद्ध केलेला आहे की तो सर्वश्रेष्ठ प्लेअर आहे, त्यामुळे तो आम्हाला आवडतो। मेसीला पाहण्यासाठी लहानपणापासून ज्या मेसीला त्यांनी टेलिव्हिजनवरती पाहिलं, खेळताना टीव्हीवरती पाहिलं, त्याला प्रत्यक्षात पाहण्यासाठी आज ही मंडळी कोल्हापूरवरून, जवळपास मुंबईपासून 450 ते 500 किलोमीटर लांब आहे कोल्हापूर, तिथूनही आलेली आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबड्यांचा मी संकेत वराक, न्यूज 18 लोकमत, मुंबई।